नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एचडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, आपण पोलीस भरती संदर्भात जिल्हा परिषद भरती आणि इतर सर्व सरळ सेवा भरतींच्या माहितीने अपडेट देत असतो। तर विद्यार्थी मित्रो, वयवाढ संदर्भात नेमकं शासन काय निर्णय घेऊ शकतं, काय खुशखबर विद्यार्थ्यांसाठी असू शकते। तसंच विद्यार्थी मित्रो, मुंबईचं हॉल तिकीट कधी येणार, मैदानी चाचणी कधी होणार, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या, त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवला आहे। विद्यार्थी मित्रो, आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विनंती करतोय आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, परंतु विद्यार्थी मित्रो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा प्लीज। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केल्यानंतर त्याची दखल थोडक्यात घेण्यात आली बऱ्याच नेत्यांनी। तर पोलीस भरती लवकर करावी, वय निघून गेलेल्या उमेदवारांना आणि एक संधी द्यावी याची मागणी करत उमेदवारांनी शनिवारी बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या समोरील चौकात दुपारी ठिय्या दिला। त्यांना युवक काँग्रेसची साथ मिळाली, तसेच आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट दिली। तर सायंकाळी गिरीश महाजन यांनी उमेदवारांना भेट देऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे करून दिले। त्यामुळे आंदोलक उमेदवार येत्या मंगळवारी फडणवीस यांना भेटून त्यावर चर्चा करणार आहेत। कोरोना काळातील गेल्या 2 वर्षापासून सरकारने पोलीस भरती केली नाही, त्यामुळे वयमर्यादा ओलांडलेल्या तरुण तरुणींना एक संधी द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन सुरू करण्यात आले, परंतु पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर त्यांनी चौकाच्या मधोमध ठिय्या दिला। सरकारने दिलेले आश्वासन पाळले पाहिजे, संधी मिळेपर्यंत मागे हटणार नाही, न्याय द्या न्याय द्या, फडणवीस साहेब न्याय द्या। तर या घोषणाने पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला आहे। तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की केवळ सरकारने चुकीची वयगणना केल्यामुळे विद्यार्थी भरतीपासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला एक संधी द्यावी अशी मागणी विद्यार्थी आंदोलनाद्वारे करण्यात आहेत। युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, उपाध्यक्ष स्वप्नील नाईक, प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक सरचिटणीस सुजित गोसावी उपस्थित होते। सध्या सुरू असलेली पोलीस भरती ही 2022मधील आहेत, परंतु राज्य सरकारने मुलांचे वय गणना करताना 2024 वर्ष पकडले आहे। त्याचा फटका आम्हाला बसत आहे। पोलीस भरतीसाठी गेल्या 4 ते 5 वर्षापासून सराव करत आहे। सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला पोलीस भरतीवर वंचित राहण्याची वेळ आली आहे। जोपर्यंत सरकार निर्णय बदलणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार, अशा प्रतिक्रिया उमेदवार सागर माळी यांनी दिली। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की राज्य सरकारने आता हे जे केलं याचं फडणवीस साहेबांसोबत एक विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ किंवा विद्यार्थ्यांची एक टीम फडणवीस साहेबांसोबत चर्चा करू शकते आणि त्यावर पुढे काहीतरी तोडगा काढला जाऊ शकतो आहे। तर विद्यार्थी मित्र, तोडगा कसा असू शकतो, तर एखाद्या वेळेस पुढील जी भरती त्यामध्ये यांना वयवाढ देऊ शकतात किंवा याच भरतीमध्ये तसंच विद्यार्थी मित्र, यावेळेस यांनी म्हणजे वेबसाईट जरी चालू केली या भरतीसाठी तरी विद्यार्थी मित्र ते काय करू शकतात की एखाद्या वेळेस जे आधीचं वयवाढ होतं वेबसाईटवरच तशी ते सिस्टीम करतील की आधीचे जे वय आहे त्याला सोडून आता हे जे विद्यार्थ्यांसाठी वयवाढ होईल तर तेवढ्याच गॅपसाठी ती वयवाढ असेल। जर त्यापूर्वीचं वय जर टाकलं तर विद्यार्थी हे फॉर्म भरू शकणार नाही। जर त्याच्या दरम्यानच विद्यार्थ्याची बर्थ डेट किंवा काही मॅच होत असेल तरच विद्यार्थ्याचा फॉर्म सबमिट होईल। तर असे पण सरकार काही पर्याय निर्माण करू शकतं विद्यार्थी मित्र, शक्यता आहे। अजून काय होईल याबद्दल आपण फिक्स सांगू शकत नाही, परंतु पुढे शासन जे पण निर्णय घेईन ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी घ्यावे अशी आपली विनंती। आणि आपण भरती संदर्भात अशीच माहिती अपडेट देत असतो। विद्यार्थी मित्र, मुंबईचे हॉल तिकीट हे कधी येणार या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांची विचारणा होती, परंतु अजून तरी त्याची काही अपडेट नाही आहे। जशी पण त्यावर आपण व्हिडिओ बनवू। तसंच विद्यार्थी मित्र, तुम्ही तयारी चांगली ठेवा, यावर्षी काम झालं पाहिजे सगळ्यांचं। अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारीत।